मुंबई धावपळीची, गजबजलेली आणि कधीही न थांबणारी. पण मुंबईत एक असं ठिकाण आहे जिथे आलं की वेळ मंदावतो, मन शांत होतं. नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं स्वागत आहे मुंबई वारी या आमच्या YouTube चॅनलवर. आज आपण आलेलो आहोत विश्व विपश्यना पॅगोडा येथे. ही केवळ एक वास्तू नाही, हे शांतीचं स्मारक आहे, ध्यानाची परंपरा आहे. मुंबईच्या गोराई परिसरात उभा असलेला ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे 325 फूट उंचीचे भव्य स्मारक भगवान बुद्ध आणि त्यांच्या शिकवणीचे जतन करणाऱ्या हजारो वर्षांच्या गुरु परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करते. या पॅगोडाचे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे भगवान बुद्धांचे पवित्र भौतिक अवशेष सुरक्षितपणे स्थापित करण्यात आले आहेत. हे अवशेष 2006 साली येथे आणून दुसऱ्या घुमटात ठेवण्यात आले. बौद्ध परंपरेनुसार बुद्धांनी सांगितले होते की त्यांच्या अवशेषांना स्तूपात ठेवावे, जिथे लोक त्यांच्या स्मृतीत ध्यान करू शकतील. इतिहास सांगतो, बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अवशेषांचे विभाजन करून उत्तर भारतातील विविध राज्यांमध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी स्तूप उभारले गेले. नंतर सम्राट अशोकाने हे अवशेष पुन्हा गोळा करून लहान भागात विभागले आणि संपूर्ण भारतभर हजारो स्तूपांमध्ये स्थापित केले. ग्लोबल पॅगोडामध्ये ठेवलेले अवशेष आंध्र प्रदेशातील भट्टीप्रोलू येथे झालेल्या उत्खननात सापडले होते. आज ते येथे धम्मचक्राच्या वरच्या घुमटात जतन केलेले आहेत. पॅगोडाची प्रेरणा ही विपश्यना आचार्य S.N. गोयंका यांची होती. त्यांचा असा विश्वास होता की बुद्धांची शिकवण ही कोणत्याही एका धर्मापुरती मर्यादित नसून ती माणसाचा दुःखातून मुक्त होण्याचा एक सार्वत्रिक वैज्ञानिक मार्ग आहे. या पॅगोडाची रचना म्यानमारमधील प्रसिद्ध श्वेडागोन पॅगोडाच्या धर्तीवर करण्यात आली आहे. परंतु एक महत्त्वाचा फरक आहे. हा पॅगोडा पूर्णपणे पोकळ आहे आणि यामध्ये एक विशाल ध्यानकक्ष आहे. या ध्यानगृहामध्ये एकाच वेळी सुमारे 8,000 ते 10,000 साधक बसून ध्यान करू शकतात. विशेष म्हणजे या संपूर्ण सभागृहात एकही खांब नाही. इतक्या मोठ्या घुमटाखाली खांबाशिवाय रचना उभारणे हे अभियांत्रिकीकरणाचे एक अद्भुत उदाहरण मानले जाते. 8 फेब्रुवारी 2009 रोजी या पॅगोडाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं. जगभरातील हजारो ध्यानसाधक, भिक्खू, मान्यवर आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत हे स्मारक मानवतेला समर्पित करण्यात आलं. या पॅगोडाच्या संकुलनात धम्मपटण नावाचं विपश्यना केंद्र देखील आहे, जिथे नियमित 10 दिवसांचे विपश्यना अभ्यासक्रम घेतले जातात. येथे ग्रंथालय, माहिती गॅलरी आणि बुद्धांच्या जीवनावर आधारित प्रदर्शनेही आहेत. आज पॅगोडा केवळ पर्यटन स्थळ नाही, तर अंतर्मनाशी संवाद साधण्याची जागा आहे. इथे कोणी काही मागायला येत नाही. इथे लोक स्वतःला समजून घ्यायला येतात. तर मंडळी, आता आपला व्हिडिओ इथंच संपला. कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.